नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय। मित्रांनो, या योजनेच्या आशीर्वादाने व लाभार्थ्यांच्या सहकार्याने सरकारला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची अभूतपूर्व संधी या योजनेच्या माध्यमातून मिळालेली आहे। मित्रांनो, या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता सरकारने करून दिली होती आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत लाभार्थ्यांना 5 महिन्याचे हप्ते जमा करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये जून 2024 पासून तर ऑक्टोबर 2024 पर्यंतचे 1500 रुपये याप्रमाणे 7500 रुपयाचे हप्ते हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे जमा करण्यात आले होते। मित्रांनो, ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर असताना निवडणुकीच्या पूर्वीचे जे काही घोषणापत्र वचननामे देण्यात आले होते, ज्यामध्ये दोन्ही बाजूनी या योजनेकरता अधिकचा निधी देऊन 3000 रुपये महिना देऊ, तर कोणी सांगितलं होतं की या योजनेसाठी आम्ही प्रति महिना 2100 रुपये मानधन देण्याकरता देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले होते। महायुती सरकारच्या माध्यमातून अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आल्या होत्या। आणि मित्रांनो, या योजनेची आता पुढील पार्श्वभूमी काय असते याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे। मित्रांनो, या योजनेसाठी जे काही घोषणा देण्यात आलेल्या होत्या, जे काही सांगण्यात आलेले होतं, ते आता सरकार करतं का याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागलेले आहे। आणि मित्रांनो, या योजनेची आतापर्यंतची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर अतिशय जलद गतीने ही योजना राज्यामध्ये राबवली गेली, त्यामुळे या योजनेचे 2100 रुपये मानधन आता महिलांना मिळेल याबाबत कुठल्याही प्रकारची शंका नाही। सरकारच्या स्तरावरून याबाबत कुठल्याही प्रकारचं अधिकृत अपडेट आपल्याला जर मिळालं तर त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय थोडक्यात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो। विविध योजनांसह आपण या ठिकाणी येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।